मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। येवल्यामध्ये महाराष्ट्र राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करत कोट्यवधी रुपयाचे अवैध दारू जप्त करून एका आरोपीला ताब्यात घेतलाय। दारूची चोरटी वाहतूक करण्यासाठी मात्र जी शक्कल लढवण्यात आली ती मात्र सर्वांनाच अचंबित करणारी आहे। अवैध दारूची चोरटी वाहतूक करण्यासाठी चक्क टँकरचा वापर करण्यात आला। या 3 कप्प्यामध्ये एकूण व्हिस्की दारूचे 1100 बॉक्सेस असून बाजारामध्ये वाहनासह या सर्वांची किंमत अंदाजे 1,21,53,000 रुपये इतकी आहे। उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीच्या नुसार मनमाड कोपरगाव महामार्गावरती असणाऱ्या टोल नाक्यावरती टँकर अडवून चौकशी केली असता शासनाचा महसूल बुडवून परराज्यामधनं व्हिस्की दारू आणली जात असल्याचं आढळून आलंय। सदरची कारवाई ही नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे, उपाधीक्षक रवींद्र उगले, निरीक्षक रियाज खान यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक RV चव्हाण आणि त्यांच्या पथकाने केली आहे। येवला येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयामध्ये पकडलेला मुद्देमाल जमा करण्यात आला आहे। एकीकडे अवैध प्रकार थांबवण्यासाठी प्रशासन कारवाई करत असेल तर दुसरीकडे मात्र अवैध व्यावसायिक अशा प्रकारच्या क्लुप्त्या लढवताना दिसताय। त्यामुळे या अवैध व्यवसायाच्या मागे आंतरजातीय टोळी सक्रिय आहे की काय या दिशेने आता शोध घेतला जातोय। किरण आहेर, C24 नाशिक। ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका।